तर शिंदेंची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेची युती झाली आहे। मनपा निवडणुकांआधी शिंदेंची शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झालेली आहे। आम्हा दोघांची युती झाली असं आम्ही जाहीर करतो। शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाली असं मी जाहीर करतो। शिंदेंच्या शिवसेनेची आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेची युती झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी दोघांमध्ये युती झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकत रिपब्लिकन सेनेसोबत युती केली आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेना पक्षासोबत युती केल्यानं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचं बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरजेचं गणित आखत ही युती केल्याचं बोललं जात आहे। त्या माध्यमातून मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी शिंदेंनी खेळल्याची चर्चा आहे। दोन्ही पक्ष महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत असं युतीच्या वेळीच दोघांनी जाहीर केलंय। सध्याच्या होणाऱ्या स्थानिक इलेक्शन्स मध्ये कुठेतरी आंबेडकरी कार्यकर्त्याला सुद्धा सत्तेचा लाभ व्हावा यासाठी म्हणून आम्ही दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं। बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि म्हणून आमचं एकदम चांगलं जमेल। विचारांची, विश्वासाची आणि विकासाची ही युती असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाल्यात। यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी शिवशक्ती भीमशक्ती अशी युती केली होती। महाराष्ट्रात कुठेही नव्हती, पण आमच्या ठाण्यातून शिवशक्ती भीमशक्ती युतीला सुरुवात केली होती अशी आठवणही यावेळी शिंदेंनी सांगितली आहे। बाळासाहेबांच्या वेळेस देखील शिवशक्ती भीमशक्तीची युती झाली। मला आठवतंय ठाण्यामध्ये कुठे युती नव्हती, पण ठाण्यामध्ये देखील आम्ही महापालिकेत शिवशक्ती आणि भीमशक्तीची युतीला सुरुवात केली आणि म्हणून ही शिवशक्ती आणि भीमशक्ती हे कार्यकर्त्यांची फौज असलेली सेना आहे।